चालू आहे का? हो वाचलं भाऊ. पुरं गेलो ते नायगावला काय ते चक्कारलं भाऊ. Soy arena, oh so bright. Baila conmigo toda la night. तर राम राम मंडळी, राम राम, गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं एकदम खतरनाक अशा व्लॉगमध्ये. देदानकान श्रीलंका आजचा व्लॉग होणार आहे. कारण आजच्या व्लॉगमध्ये ना आपण चाललो आहे कुठं तर सायकेडा शेळी मेंढी मार्केटला. आता शेळी मेंढी मार्केटला जायचं आहे. कुत्रा आलं होतं आता बकरांजवळ. शेळी मेंढी मार्केटला जायचं कारण असं मित्रांनो का तुम्हाला तर माहिती का मी तुम्हाला मागच्या व्लॉगमध्ये बोललो होतो का मी गोट फार्मची सुरुवात करतोय. तर एवढ्या साऱ्या शेळ्या आत्ता आणून ठेवल्यात, म्हणजे जवळजवळ ह्या 19 ते 20 शेळ्या. आणि आता आपण आज पुन्हा एकदा खरेदी करायला चाललो शेळ्यांची. आणि ते मार्केट एवढं मोठं आहे मित्रांनो, अख्ख्या नाशिक जिल्ह्यामधलं सगळ्यात मोठं शेळी मेंढी मार्केट आहे. आणि तेच मार्केट दाखवायला आज मी तुम्हाला निघालो आहे. तर चला, तुम्ही सिनेमॅटिक एन्जॉय करा, रस्ता एन्जॉय करा. आपल्या घरापासून आहे ना साधारणतः 11-12 किलोमीटर अंतर आहे. 11-12 किलोमीटर अंतरात आपण डायरेक्ट सायकेडा मार्केटला पोहोचणार आहे. निफाड तालुक्यामध्ये, नाशिक जिल्ह्यामध्ये शेळी मेंढीचं सगळ्यात मोठं मार्केट आहे. तर ते मी तुम्हाला आज दाखवणार आहे. तर व्हिडिओला कंटिन्यू बघत राहा, म्हणजे तुमच्या पण लक्षात येईल नेमका काय विषय होतोय तिथं. तर मंडळी, देदानकान उडाऊ बांधका कार्यक्रम करीत आपली सगळ्यात पहिले शिजुकाची डिक्की उघडली. डिक्कीमध्ये आपलं पॉवर बँक आणि वायर टाकून घेतली आणि एक दोरी ठेवली शेळ्या बांधायला. मग सगळ्यात पहिले चार्जिंगची पिन काढली आणि रट्या दिवशी स्विच फिरवला. आता स्विच फिरून तुमचा व्लॉगर आहे ना देदानकान श्रीलंका करीत निघणार आहे डायरेक्ट सायकेडला. आणि आता आपण पोहोचलो होतो डायरेक्ट सायकेडा मार्केटमध्ये. सायकेडा मार्केट म्हणजे कोणतं, जिथं कांदे विकले जाताना त्याच मार्केटमध्ये हा शेळ्या मेंढ्यांचा बाजार भरला जातो. तर हाच बाजार बघायसाठी आणि आपल्या शेळ्या खरेदी करण्यासाठी आम्ही या बाजारामध्ये आलो होतो. माझ्यासोबत होते पप्पा, आणि पप्पा मी चाललो होतो हळूहळू मस्तपैकी बाजाराच्या दिशेने. गर्दी तुम्ही बघा. आता मी सगळ्यात पहिले ना व्लॉगची सुरुवात करतो इथं. आता विषय असा होता का इथं मी म्हणलो का मी जास्त बोलत नाही, तुम्हाला डायरेक्ट व्हॉइस ओव्हर करून सांगून देतो. मग आता आल्या आल्या सगळ्यात पहिले ना आम्ही कोंबड्या बघायला सुरुवात केली. कोंबड्या डायरेक्ट कॅरेट भरभर कोंबड्या आणल्या होत्या आणि शेळ्यांची हाईट डायरेक्ट कमरा एवढी, म्हणजे कसं नाद कुळण जळगाव धुळाच विषय. एवढंच नाही, गटर आमुष असल्या कारणाने लोकांनी कॅरेट भरून गाड्यांच्या डिक्क्या भरून कोंबडे घेऊन आले होते. आता म्हणलं हे कारणाचेच कोंबडे दिसते, सगळे कापायला जायचे गाड्या. तेवढ्यात बघितलं का इकडं भरपूर सारे बकरं विक्र शाळ्या बिळेलो होत्या. आणि मेंढ्यांचा तर डायरेक्ट नाद खुळण जळगाव धुळाच विषय राहतो. आणि पार धुळ्यापासून आपल्या सायकडा मार्केटला बकरं शेळ्या कोंबड्या सगळं विकायला येतं बरं का. आता सगळ्यात पहिले चाललो होतो हळूहळू बाजारामध्ये जात जाता पप्पा मला चालले होते त्यांच्या ओळखीच्या व्यापाऱ्याकडे घेऊन. सगळ्यात पहिले आमच्या गावातले माणसं भेटले, ते आले होते बोकडे विकायला. आणि त्यांनी बोकड्यांची किंमत लावून धरली होती डायरेक्ट 31,000 रुपये. 31,000 रुपयाला ना 2 असे खतरनाक बोकडे द्यायचे होते. पण मग काय, त्यांना काही गिरायकच लागत नव्हतं. कोणी 25ला मागत होतं, कोणी 22ला मागत होतं. मग म्हणलं ईदला आवरलंय, चला आता आपलं काम पाहू. म्हणजे काय, तर आपल्याला ज्या 20-25 शेळ्या घ्यायच्या ना छोट्या छोट्या, तर त्या शेळ्या बघायला आम्ही चाललो होतो पुढं. इथं बारीक बकरं बघितले, पण मग काय घेऊशी वाटत नव्हतं इथं. कारण कसं म्हणलं आपल्याला ना एकदम कमी किमतीमध्ये आणि रास्त दरामध्ये बकरं घ्यायचे होते. मग सगळ्यात पहिले आता इथं फिरत होतो, त्यात सगळ्या व्यापाऱ्यांची खरेदी चालली. विषय काय माहिती का मित्रांनो, गटर आमुषाचा सगळ्यात मोठा विषय. गटर आमुषाला सगळ्यात जास्त हा बाजार हलतो. आणि गटर आमुषाच्या आगल्या म्हणजे एक दिवस आधीचा असं म्हणू शकता तुम्ही, म्हणजे एक बाजार आधीचा हा बाजार भरलेला आहे. आणि ह्या बाजारामध्ये मेंढरांची शेळ्यांची कमीच नाही पडत बरं का. कुठं बकरं जात असतील मलाही सांगता नाही येणार. त्याच्यामुळं तुम्हाला ज्यांना कोणाला जर माहीत असेल नाही सायकेडचे बकरं कुठं जात्या, तेवढं कमेंट करून सांगा बरं का. बोकड्यांची हायटी बीटी पाहून मला डायरेक्ट चक्कर यायची गंमत झाली होती. आणि इडं आलो होतो आम्ही ह्या व्यापाराजवळ. मागच्या वेळी ज्यांच्याकडून आपण बकऱ्या घेतल्या ना त्यांच्याकडे आलो होतो. इडून आपल्याला आहे ना जवळजवळ मागच्या वेळेला 11 पाठी भेटल्या होत्या. मग आत्ता भेटतील असं वाटलं, पण आमचा येऊन पोपट झाला. कारण विषय असा का आम्ही यायच्या आधीच त्यांनी विकून टाकलं होतं. मग म्हणलं चला आता मेंढरांकडे गारका मारू. कारण कसं मेंढरांचं आपलं आहे ना पूर्वीचा धंदा आहे एकदम. म्हणजे कसं बाबांनी त्यांनी ना मेंढरावरतीच सगळी प्रॉपर्टी कमवली. मेंढराच्या जीव आम्ही मोठं झालोय. आता माझ्या हातात आयफोन जरी दिसत असेल तर ती कुठंतरी मेंढरांचीच पुण्य आहे बरं का.
मग आता मेंढरांचा बाजार पाहता पाहता पब्लिक बघा ना किती आली. नाद करते काय, नाद कुळण जळगाव धुळाच विषय बरं का. डायरेक्ट तुम्हाला सांगतो तेवढं ते फॉलोअर्स मंडळी भेटले सायकेडमधले. मग त्यांना भेटल्याच्या नंतर ना आता काही सायकेडमधले होते, काही बाहेरचे होते. मग ते म्हणे आम्हाला पण ब्लॉगमध्ये घ्या. म्हणलं 100% तुम्हाला नाही घ्यायचं, मग कोणाला घ्यायचं. आता तिथं काही भेटलं नाही, मग निघालो तुम्ही डायरेक्ट घराकडे. मग आता माही बडबड एन्जॉय करा तुम्ही. त्यांचं काय बापडे वगैरे घ्यायचं आहे. आपल्याला जे मटेरियल घ्यायचं होतं ते मिळालंच नाही, आणि ते मटेरियल नाही मिळाल्यामुळं आता मी वल्ला होत चाललो आहे घरी. मला ब्लॉगमध्ये मजा येते की नाही तेवढं कमेंट करून सांगा. आणि चाललो आहे आता पावसा पाण्याचं, जातो जरा. तुम्ही सिनेमॅटिक एन्जॉय करा तोपर्यंत. तर मंडळी मार्केटला जाऊन मी आलो होतो घरी आल्याच्या नंतर तर मी काय दाखवलं नाही. पण मी आलोय आता टांगे मायला. पुढं तर आमच्या मळ्यामध्ये नेमकी आपली स्कूटी नसल्या कारणाने मग आपण आपली रँड्रिका घेऊन आलोय. तर रँड्रिका लावली होती मळ्यात, मी आलो ट्रॅक्टर घेऊन. पण आता तुम्हाला मस्तपैकी खेळ दाखवतो. आमच्या सावळी पटांगणात मस्तपैकी खेळ चालू आहे. तर बघू आपण पुढं जाऊन कसं काय चाललंय, काय टांगे विंगे एकदम खतरनाक विषय राहतो. तर चला बघूया. चला 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 चला. तर मित्रांनो तिथं नुसते माणसंच भेटत आहे मला, काय करावा. आमचे नाना लोक पार ट्रॅक्टर टुक्टर घेऊन आले. तर चला दाखवतो. बैल आहे का आता हे सगळे मुंबईचे लय पोरं गेलो ते नायगावला. काय ते चक्करलं भो हा क्या पडला. अरे कॅमेरा कुठं चाललाय आपला. आरामात जाऊ दे तुझीच पार्टी. अरे ते बाबळीने गेलं. यांची झाली मग झेंडा कुठं देतोय. अरे झेंड्यावाल्या एका मागून एक कुठून सुटली. नुसते मिस कॉल चालू आहे का. हो वाचलं भाऊ. चालू होतं त्याच्यामुळं काय मी व्लॉग शूट केलाच नाही. आणि जरा झोपलोय होतो मधी म्हणून काय असं वाटलं नाही का. पण मग आता तुम्हाला सांगू का इडो विषय काय. नादखुळा जळगाव धुळा काम झालंय. आम्ही बनवले मोमो चोमो काय राहतं ते. तर अक्काबाईचं चाललंय बनवायचं काम. तर तुम्हाला मी एक प्रश्न विचारू इच्छितो की तुम्हाला मोमो बनवल्याच्या नंतर काय वाटते. कधी खाता येतील, कधी खाता येतील, किती वाटायला येतील. 100 करोड. दिस इज द प्लेट. आता काय ते बरंच काय काय आणलंय त्याच्यासोबत. आता मी तर दणकवतोय, तुम्ही पण जेवण खावणं करा. तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर रपाट्यात दिवशी सपाटा वाजवा आणि टपक्या दिवशी लाईक करा. कारण कसं लाईक केलं म्हणजे मला व्हिडिओ बनवायला मजा येते. पॉवर बँक फोन चार्जिंग करतो, चार्जिंग नव्हती. तर ठीक आहे मित्रांनो, तुम्हाला जर ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचं आहे. कारण कसं देत दानकान श्रीलंकाच विषय आहे आपला. मग ठीक आहे, चला भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय. I'm the last one to die.